नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट सागर पाटील. आज एक मुद्दा घेऊन येत आहे. बरेच दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि एक मुद्दा घेऊन येत आहे मी तुम्हाला. मुद्दा असा आहे की खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. उरण नगरपालिकेची निवडणूक. आता या निवडणुकीमुळे उरणमध्ये पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे. दोन पार्टी आहेत ज्या खूप प्रचारात आहेत. ओके, खूप आपला ॲडव्हर्टाइजमेंट करत आहेत, प्रचारात करत आहेत. एक आहेत उरणचे आमदार महेश बालदी, जे की BJPचे आमदार आहेत आणि उरणचे लास्ट 10 वर्षापासून आमदार आहेत. आणि दुसरे आहेत NCPच्या भावना घाणेकर, ओके, ज्या BJPच्या अपोजिशनमध्ये आहेत. आता हे मुद्दे माझ्याकडे आलेले आहेत, तेच मी तुम्हाला वाचून दाखवणार. मी माझ्या मनातले मुद्दे न दाखवणार आणि काही मनातलं पण बोलणार, कारण ते मी सोसावले आहे लास्ट 5 वर्षात की 10 वर्षात बोला. पहिल्यांदा माझा इंट्रोडक्शन देतो. मी सागर पाटील आहे आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. मी MPSCची परीक्षा दिलेली आहे, ओके. आणि मी LLBची काही पुस्तकं वाचलेली आहेत. तर मला माहिती आहे की उरण नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचं काम काय असतो आणि आमदाराचं काम काय असतो. तर मुद्दे असे आलेले आहेत माझ्याकडनं. आता येत्या काळात निवडणुका आल्या. 2 तारखेला उरण नगरपालिकेची निवडणूक आहे. ह्याच्यात रोज भाषणं होत आहेत. रोज संध्याकाळी माझ्या उरण विभागामध्ये भाषणं होत आहेत. कोणी सांगतो की भूमिपुत्रांना चान्स दिला, कोणी सांगतो बाहेरच्यांना चान्स दिला, मराठी लोकांना चान्स दिला. मला त्याच्यात काय घेणं देणं नाही. मला एवढाच पाहिजे की माझ्या उरणचा विकास झाला पाहिजे आणि माझ्या उरणचा काम झाला पाहिजे. तो बंगाली असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, मराठी असेल, कोणी पण असेल, ओके. पण मला माझ्या उरणचा विकास झाला पाहिजे. जर पहिल्यापासून ते उरणमध्ये आहे तर उरणचे जे कामं रखडले आहेत ते त्याला माहीत पाहिजे. आता मुद्दा येतो महेश बालदीच्या भाषणामध्ये. महेश बालदी काय काय सांगतात. महेश बालदी सांगतात की मी बायपास रोड स्टार्ट केला आहे करायला. खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामुळं वाहतूक कोंडी खूप सुरळीत होणार आहे, म्हणजे सुटणार आहे प्रश्न. खूप चांगलं काम चालू आहे. तो माझ्या घराच्या बाजूनच काम चालू आहे, म्हणून सांगतो खूप चांगलं काम चालू आहे. दुसरा आहे की मुद्दा की मी रेल्वे आणून दिली आणि सांगतात की लोकांपासून अर्धी रेल्वे नसते आली, पण मी पूर्ण रेल्वे आणली. खूप चांगली गोष्ट. अभिनंदन आहे तुमचा. आम्हाला नोकऱ्यांना या जायला बेलापूर वाशीला खूप सोयीस्कर पडते, पण रेल्वे आणली तुम्ही, चला. आणि सांगता की तुम्ही की रेल्वेमुळे रोज 10-12 हजार लोक उरणवरून प्रवास करतात, नोकरीला जातात. मुद्दा हा आहे की रोज 10-12 हजार लोक नोकरीला जातात बाहेर बेलापूर वाशी या साईडला, ठाण्या साईडला. का जातात? कारण त्यांची मजबुरी आहे. त्यांना रोजगार नाही. उरणमध्ये एवढे मोठे मोठे प्लॅन्ट आहेत. ONGC आहे, JNPT आहे, DP वर्ल्ड आहे, BPCL आहे, MSCB आहे. एवढे मोठे मोठे जर पोर्ट असून जर ते उरणमध्ये स्थानिक भूमिपुत्र काम नाही करू शकत, तर त्यांची मजबुरी आहे, म्हणून ते जातात. आणि म्हणून ते वाट बघत होते रेल्वे कधी चालू होणार. तिसरा मुद्दा असा आहे की मच्छी मार्केट बांधलं आहे. खूप चांगला बांधला आहे मच्छी मार्केट. मी तिकडं मच्छी घ्यायला पण जातो. खूप चांगला आहे. पार्किंगची व्यवस्था पण केलेली आहे. चौथा असे रस्ते पण चांगले झाले आहेत. मोरापर्यंत कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, ते पण चांगली गोष्ट आहे. चौथा आहे की नंतर आहे की टाऊन हॉलचं काम चालू आहे. बोलतात की टाऊन हॉलचं काम 90% 80% झालेलं आहे, पण लास्ट मला वाटते 7-8 वर्षापासून बघतो आहे. माझाच मित्र तिकडं कॉन्ट्रॅक्टर आहे, हे बघतो आहे की काम चालू आहे, पण संत गतीने चालू आहे. माईट बी तिकडं अजून कोटेशन या काय फंड आला नसेल, पण चालू आहे. करंजरचा पोर्ट बनला, तो पण खूप चांगला आहे, ओके. तिकडे पण खूप कोळी लोकांना आणि आगरी कोळी लोकांना सोयीस्कर झाला आहे. नंतर आहे नगरपालिकेची इमारत. नगरपालिकेची इमारत A1 झालेली आहे, बेस्ट आहे. तुम्ही बोलताय की कोण त्याचा प्रशंसा करणार नाही, की लाज वाटली पाहिजे. तुम्हाला सांगा, लाज नाही वाटणार. चांगली गोष्ट आहे, चांगली झालेली आहे, तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. पण नगरपालिकेचा कामकाज चांगला नाही झाला आहे, त्यावर जर लक्ष द्या. तुमचे जे अधिकारी आहेत ते तिकडं काम नाही करत चांगले नगरपालिकेचे. आता हे मुद्दे आहेत. बायपास, रेल्वे, मच्छी मार्केट, रस्ते, टाऊन हॉल, नगरपालिकेची बिल्डिंग, हे मुद्दे माझ्याकडे आलेत. मी वाचून दाखवतो तुम्हाला. आता मी समजवतो, हे तुमचं काम आहे. एक MLAचं काम आहे, एक आमदाराचं काम आहे, एक प्रतिनिधीचं काम आहे. म्हणून तुम्ही हे कामं केलेत आणि म्हणून तुम्हाला उरण तालुक्याच्या जनतेने निवडून दिला होता. म्हणून तुम्ही हे कामं केलीत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
पण मुद्दा असा आहे की आता हे कामं केलीत ती ठीक आहे, पण आता नगरपालिकेची निवडणूक आहे, आमदार खासदाराची निवडणूक नाही आहे. आता दुसऱ्या बाजूला आहेत भावना घाणेकर. ओके, तर हे भावना घाणेकरचे जे मुद्दे आहेत ते सांगतो तुम्हाला. आरोग्य म्हणजे हॉस्पिटलचे मुद्दे आहेत. तर ही मोठी मागणी आहे की हॉस्पिटल नाही उरणमध्ये. एवढ्या वर्षापासून तुम्ही जर आमदार आहेत 10 वर्षापासून, तर उरणमध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे. बऱ्याच जणांना जीव गमवावा लागतो आणि बऱ्याच जणांना वाशी, कळंबोली या साईडला MGMमध्ये जायला लागतो. हे दुर्दैवच आहे उरणचा की उरणमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे. उरणमध्ये जो हॉस्पिटल आहे इंदिरा गांधी हॉस्पिटल, तिकडची स्थिती अशी आहे की तिकडे लाईट गेल्यावर, जनरेटर गेल्यावर डॉक्टर सांगतात, फिजिशियन सांगतात की सध्या लाईट गेली आहे, थोडा वेळ थांबायला लागेल, सध्या हे डॉक्टर व्हिजिटिंगवर गेले आहेत. मग ही परिस्थिती काय आहे तुमच्या उरण नगर परिषदमध्ये? तर आम्हाला ही सोय नाही आहे उरणमध्ये. ही चांगली मागणी आहे. दुसरी मागणी आहे पाणी वेळेवर नाही उरणकरांना. सकाळी 1 तास येणार, संध्याकाळी 1 तास येणार. म्हणजे हे काही सिडकोच्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत की सकाळी 1 तास, संध्याकाळी 2 तास पाणी चालू पाहिजे. जर ग्रामपंचायतमध्ये 24 तास पाणी असू शकतो, तर नगरपालिकेमध्ये पाणी असूच शकतो आणि यायलाच पाहिजे. त्यासाठीच ते पाणीपट्टी भरतात, पाणी टॅक्स भरतात. आणि हे मुद्दे जे पाण्याचे आहेत हे घरोघरी आहेत. कुठल्या पण घरी जा आणि विचारा तुम्ही पाणी तुम्हाला टायमावर भेटतो का. तिसरा आहे सफाई कुठेच नाही आहे. कुठल्या पण भागात सफाई नाही आहे. त्यामुळे मच्छर, फवारणी होत नाही नगरपालिकेकडनं, जबरदस्ती मागवायला लागते फवारणीवाल्यांना. मग हे का दुर्दैवी आहे उरणसाठी. नंतर आहे लाईट. याच्यामध्ये लाईट नाही आहे. उरणचा सोडा, जर तुम्ही आमदार आहात तर तुम्ही पण प्रवास करत असाल. तुमची रेंज रोवर आहे, मला माहिती आहे 3201. आमची स्कूटी आहे आणि दुसऱ्यांचे बाईक आहेत. कोण सायकलवर पण जातो. माझा मित्र सायकलवर जातो उरण ते पुंडा. तर रोडला लाईट नाही आहेत. ओके, तर रोडला लाईट नाही, त्याच्यामुळं पण अपघात होतात. दोन्ही साईडला झाडी आहेत. मध्ये तर कुत्रा मांजर आला आडवा तर त्यासाठी ॲक्सिडेंट होऊ शकतात. नंतर आहे CCTV. लास्ट वेळेसच मला वाटतं गेल्या 2 वर्षात गेल्या वर्षीच आपल्या उरणमध्ये एक हत्या झाली होती मुलीची. त्याच्यानंतर तुम्ही काय पावले उचललीत की जी CCTV उरणमध्ये येणार? किती भागामध्ये लाईट आली आहे आणि किती भागामध्ये CCTV लागली आहे? तर हे मुद्दे आहेत भावना घाणेकर यांचे. आरोग्य पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, पाणी पाहिजे, सफाई झाली पाहिजे रोजच्या रोज. भले ती नाईटला हो, सकाळी हो, दिवशी हो, कधी पण हो. लाईट आली पाहिजे प्रत्येकाच्या घरी. प्रत्येकाचे स्ट्रीट पोर्ट हे लागले पाहिजे. संध्याकाळी 6 वाजता ते सकाळी 5 वाजेपर्यंत CCTV सगळ्याकडे आले पाहिजे. उरणमध्ये जो विमला तलाव आहे त्याची स्वच्छता झाली पाहिजे. एवढा पुण्यवान जो ठिकाण आहे, तिकडे गणपती विसर्जन होतात, देवी विसर्जन होतात आणि तिकडे तुम्ही अशी पद्धतीने घाण करून ठेवले आहेत. मग हे स्थानिक भूमिपुत्र तुमच्यावर का नाही भडकतील? हेच मुद्दे सांगतोय. दुसरी एक मुद्दे म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की सर्वांना जे वोटिंग करणार आहेत उरणचे स्थानिक, ह्यांना सांगतो मी, नगरसेवक तुमच्या विभागात लास्ट 5 वर्षामध्ये किती वेळा फेरी मारली आहे. तुम्हाला किती वेळा विचारतो की तुमचं आरोग्य कसं आहे, तुमचं शिक्षण काय चालू आहे, तुमचे गटारांचं काम काय आहे, तुमच्याकडं लाईट येते की नाही, तुमच्याकडं पाणी येते की नाही, हे तुम्हाला कितीपर्यंत विचारलं आणि कधी कधी विचारलं आहे. त्याच्यानंतर कोरोनासारखी महामारी येऊन गेली लास्ट 5 वर्षात. 19ला आली होती, 20मध्ये. आज 5-6 वर्षे पूर्ण होतील. कोरोनामध्ये तुमच्या नगरसेवकांनी तुम्हाला काय केलं? मास्क वाटले, PPE किट वाटले, हँड सॅनिटायझर वाटले, धान्य वाटलं, काय वाटले. हे सर्व मुद्दे लक्षात घ्या, कारण आज तुम्ही निवडून देणार तेच पुढच्या 5 वर्षात तुम्हाला रिपीट होणार आहे. मी सांगत नाही तुम्ही BJPला वोट द्या की राष्ट्रवादीला वोट द्या. तुम्ही वोट कोणालाही द्या, पण तुमचा जो हक्काचा माणूस आहे, जो एका फोनवर उभे राहत असेल, असे माझे बरेचसे नगरसेवक आहेत जे एक फोन केला की तो नगरसेवक लगेच माझ्या कामाला तत्पर उभा राहतो. कारण मी त्यांना खडेबोल प्रश्न विचारतो. जर मी तुला निवडून दिला आहे तर तेवढी माझी कामं झाली नाहीत, तर उद्या तू आहेस आणि मी आहे हे भर चौकात त्याला मी सांगणार, तुला वोट दिलेले आहे, तुझ्याकडनं 2,000 रुपये 5,000 रुपये घेतलेत नाहीत, हे तुम्ही कामं केलीच पाहिजे. नाही घेत असेल तुझा व्हिडिओ बनवतो आणि फेसबुकला लाईव्ह टाकतो. सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे, यूज करा आणि तुमचा वोट कोणाला द्यायचा तुम्ही नक्की विचार करा. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. थँक्यू आणि जय महाराष्ट्र.